काहीच नाही ते अपुरं आहे ना. तुम्ही जाळी मारायला लागले सर. कुठं रोडले डायरेक्ट आपल्या या हायवे रोडले कशी जाळी लावली चालू अशी तुमचं कोण यायच्या डायरेक्ट रोडले लावलं हे जाळी मारणं चालू आहे ना. हस्तांतरित ते समजा आमचं अतिक्रमण काही नाही, चवळ गिवळ काढले तर सरकून दे. ते सध्या तर बसू द्या सर, आम्ही सध्या बसणार आहे. मग आमचं तुम्ही काय तुमच्या पद्धतीनं कसं पर्यायी तुम्ही बसा, मला काय करायचं ते मी करू. चालेल. मग पहा तुम्ही कसं करा की शेतकऱ्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून द्या. आम्ही एका मिनिटात इथून उठून दुसरीकडे जायला तयार आहे. पर्यायी जागा उपलब्ध करून द्या सर. जागा उपलब्ध करून द्यावी. हो साहेब, काय नाही त्या बाजाराला खरं तुम्हाला आपल्याविषयी जास्त कंडिशन माहिती आहे. तुम्ही अगोदर पर्यायी जागा उपलब्ध करून द्या सर, सोयी सुविधा युक्त. मग आम्ही जातो ना, काय अडचण नाही ना. आमची काही इच्छा नाही रस्त्यावर बसायची. व्यापार करणारे भरपूर लोक आहेत, ते adjust केले त्यांना नगर परिषदेने जागा दिल्यात का? काय ते कुठं बसायचं तुम्ही सांगा ना. मग पर्याय जागा नाही म्हणल्यावर कुठं बसायचं. जनतेसाठी जे सर जागा नगरपालिकेत मांडाव मग. मांडून टाका ना. तुमची आई, इच्छा असेल तर. पण तुम्ही काय पर्याय जागा द्या आम्हाला. पर्याय तुमचं जागा कर्तव्य द्यायलाच आहे, लागेल ना, सर. जागा देणं शेतकऱ्याला तुमचं कर्तव्य. जागा दे ना शेतकऱ्याला जागा. कुठले प्रायव्हेट जागा देऊ का? नाही तुम्ही कुठेतरी द्या ना, कुठेतरी द्या ना. प्रायव्हेट कोण म्हणते तुम्हाला. तुमच्या असतील ना शासनाच्या कुठं खाली शासनाच्या काही. भरपूर जागा असतील ते द्या ना सर, त्यापैकी एखादी द्या. शासकीय जी जागा असेल ती द्या ना आम्हाला मग तुम्ही उपलब्ध जागा द्यावा ना बाजारपेठसाठी. इथं बाजारपेठची जागा आहे. लागेल उपलब्ध कुठं आहे? मग हो ना. मग तोपर्यंत पर्याय जागा उपलब्ध होत तर आम्हाला काय ना काही पर्याय करणे आहे सर. तुम्हाला काय बाजारात आपल्याला करतात ना, स्वच्छ करून घेतो आम्ही. तेव्हा स्वच्छ करून घ्या. आम्ही पर्याय जागा तुम्ही आम्हाला पहिले द्या. आम्ही उठायला तयारच आहे. आम्ही नाही होणार तर तुम्ही जागा तर द्या. विषय हा नाही, जो अतिक्रमण धारक आहे प्रत्येकाला जागा देणं पॉसिबल पण नाही. आम्ही बाजारासाठी शेतकऱ्यासाठी सर माल विकण्यासाठी भाजीपाला विकण्यासाठी जागा मागायला आम्हाला तिथं घर नाही बांधायचंय. मी म्हणलं का घर नाही तेच म्हणलं मी म्हणलं ते म्हणता आम्हाला जागा देणं एवढं हे होणार आहे तर आम्हाला तर घर पाहिजे नाही तिथं. सरळ विषय चालू आहे ना भाजीपाल्याचा. मग भाजीपाल्यात आम्हाला पर्याय जागा द्या. आम्ही उठायला तयार आहे. बोलतो ना आपण. तुला पर्याय जागा द्या. गरिबांनीच कसं मग गरिबाचा विषय नाही, तिथे जागेला तिथं बसण्यासाठी विषय आहे. गरीब शहरात भरपूर आहेत, सगळ्याच्याच अतिक्रमण काढत नाही आपण. जिथं गरजेचं आहे तिथले काढले, सध्या तिथं पॉसिबल. आम्हाला पर्याय जागा द्या सर. आम्ही उठून जाऊ. तुम्ही सांगले आम्हाला पर्याय जागा इथे म्हणून. आठवडी बाजाराची कुठेतरी पर्यायी व्यवस्था करून द्या सर तुम्ही. नाही तर तिथं ऍडजस्ट होत नाही सर. एवढ्या दुकानं ऍडजस्ट होतच नाही तिथे दुकानं एवढं. ऑलरेडी जे लोक आहेत त्यांना अपुऱ्या जागा पडायला लागल्या बाजारात लय अपुऱ्या जागा आहे. तुम्ही स्वतः पहा त्या एका जागेसाठी इतकी हागंदारी आता चला नाही तर ऑन लाईव्ह रेकॉर्ड मध्ये चला तुम्ही. ऑन लाईव्ह रेकॉर्ड मध्ये चला. तिथं जागा जर का उपलब्ध असेल तर आपण जाऊ. नाही 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 तुम्ही आता सर आता बी चला. तुम्ही साऱ्या जमान्याची घाणी एकदा देता. चक्कर मारून या. मग आपण करूया. आता एकदा लाईव्ह चक्कर मारून या. बाजारचे हाल पहा पहिले त्या काय व्हायले तर बाजारचे हाल पहा द्या पहिले. ते दुरुस्त करा. ते दुरुस्त करा मग आमच्या हरकत मग ते दुरुस्त करा पहिले. अख्खे जनावर एकदा तिकडून तिकडे सगळे दुकानात नाव हो ना सर. मग तोपर्यंत तुम्ही आम्हाला सवलत द्या ना तुम्ही. लोणार फाटा तिकडे हे दिसत नाही का मेकर मध्ये नियम पण पाळणारे आहेत ना. कोण पाळते नेम सर का त्याचं नाही का दिसत का? फक्त आपल्या सोयीचेच दिसतात ना पाळणारे. कुठे वाटायला की तिकडे मागं अहो पण आता दिवसेंदिवस व्यापारी वाढले, संख्या वाढली, सुविधा वाढणार लागेल ना सर. तुमचा कर वाढला, समजा गोष्टी वाढल्या. आम्ही त्या अनुषंगानेच मागायला लागलो ना. हा नाही नाही अहो तुम्ही स्वच्छ करा ना. बसत नाही म्हणताय. फक्त तेवढा शब्द चालू आहे पण ऑलरेडी जागा नाही तिथं. जागाच नाही सर उपलब्ध. सर माझी सांगतो जागा उपलब्ध नाहीये. आणि दुसरी गोष्ट परिषद देत नाही, नगर परिषदेकडे उपलब्ध नाही, ह्याचा अर्थ नाही आपण कुठेही बसावं. नाही पण तुम्हाला पर्यायी व्यवस्था करून देणार का ना सर. आम्ही त्या गोष्टीसाठी तत्पर आहे ना. तुम्हाला कर सुविधा सर्व. अरे जागा नाही राहिला म्हणून एखाद्या रस्त्यावर घर बांधायचं हो ना. ते होतेच ना सर. शेतकऱ्यांना कुठं करायचं नाही, सर. नाही, शेतकऱ्यांना व्यवसाय कुठं करायचा. कुठे राहू म्हणून. हे तुम्ही सांगा मग शेतकऱ्यांना कुठे व्यवसाय करायचा. त्याच्यावर घरदार नाही सर. ते कुठं ना कुठं पर्याय करून राहतेच व्यवसाय कुठं नाही. करा राहणार कुठे. अरे आपण असं थोडीच आहे. मी काय म्हणतो शेतकऱ्यांना भाजीपाला व्यवसाय कुठं करायचा हे तर तुम्ही सांगा. रस्त्यावर नाही करायचं. मार्ग काढायला लावा त्याला. मार्ग काढा ना. ते सांगा. रस्त्यावर व्यवसाय नाही करायचा.
बाजारात सर जागा होत नाही आणि तुम्ही किती साफसफाई आहे तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. मग दादा ते होते ते आपलं आता सांगायचं काम नाही का जुना इतिहास काढा तर लय मोठ्या भानगडी होतं मग? आम्हाला तर सांगायचं काम नाही आम्ही इथले ते फक्त कशाला ते मागच्या गोष्टी काढायच्या नाही लय मोठा इतिहास नाही त्या गोष्टीला काढायला म्हणलं तर नाही ना साफसफाई बी होत नाही ना साफसफाई होत नाही. चला नाही सर आता तुम्ही लाईव्ह मध्ये पहा तुम्हाला कारवाई काय सांगायचं तुमच्या डोळ्यानं पहा तुम्ही जागा अपुरी आहे का कशी आहे स्वतः तुम्ही घाण पहा नंतर तुम्ही सांगा. आणि सर ज्या हिशोबानं वजे ठेवतात नागरिक सर, ते वजे गोटे मोठे आले ते. दिवसेंदिवस सर लोकसंख्या वाढते त्या हिशोबाने तुम्हाला काय ना काही तर पर्याय उपलब्ध करून देणार का मग काय ना काही तर सर पर्याय उपलब्ध करून देणार का नाही आता